नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपले खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि झणझणीत लसूण चटणी, जी सहज 1 महिना टिकते। ही चटणी तुम्ही भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खाऊ शकता। चवीला तर खूपच मस्त लागते। ही चटणी तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता। चवीला आंबट गोडपणा सुद्धा आहे। तर चटणी महिनाभर टिकावी यासाठी मी या व्हिडिओमध्ये शेवट तुम्हाला एक टिप सुद्धा सांगणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर चटणी करण्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतला आहे। तर त्यामध्ये आपल्याला 6 ते 7 मिरच्या काश्मीरी घ्यायच्या आहे। काश्मीरी मिरचीमुळे या चटणीला रंग खूप छान येतो। आता काश्मीरी मिरची आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी 1 ग्लासभर गरम पाणी घेतलं आहे। गरम पाण्यामध्ये आपल्याला या मिरच्या छान अशा भिजवून घ्यायच्या आहे। मिरची गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे मिरची ही पटकन भिजली जाते। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची ट्रिक वापरू शकता। आता या मिरच्या आपल्याला साधारण 15 मिनिटं छान भिजवून घ्यायच्या आहेत। तर मिरची छान अशी भिजून झालेली आहे। 15 मिनिटांनंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ। त्यामध्ये आपल्याला भिजवलेल्या मिरच्या घालायच्या आहे। तर या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरची घेते। या मिरचीला तिखटपणा नसतो। तुम्हाला हवं तर तुम्ही लवंगी मिरची सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। तर काश्मीरी मिरची आपल्याला यामध्ये संपूर्ण घालून घ्यायची। मला चटणी तिखट नकोय म्हणून मी फक्त काश्मीरी मिरचीचा वापर करते। आता आपण मिरची घातली, त्यानंतर आपण अर्धा कप लसूण घालायचा आहे किंवा अर्धी वाटी लसूण घालायचा आहे। लसणाचे प्रमाण आपल्याला जास्तीचे ठेवायचे। आता लसूण मी या ठिकाणी खूप जास्त सोलून घेतलेला नाही, थोडे असे वरचे साल काढून घेतलेले आहे। आता लसूण घातला, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। मीठ सुद्धा आपण घातलं की त्यानंतर आपल्याला 2 ते 3 चिंचेचे तुकडे घालायचे आणि हे छान असे बारीक वाटले जावे यासाठी आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे। पाणी घातले की याला छान असे बारीक वाटून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता छान असे बारीक वाटून घेतलेले आहे। छान अशी पेस्ट असती त्या पद्धतीचे हे वाटण तयार झालेले आहे। आता ही चटणी छान अशी महिनाभर टिकावी यासाठी आपण हिला परतवून घेऊया। तर सर्वात आधी मी कढईमध्ये तेल घेतलेले आहे। तेल आपल्याला जास्तीचे घ्यायचे आहे। तर 4 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। आता जिरे सुद्धा आपल्याला छान असे फुलून द्यायचे आहे। तर अर्धा मिनिटानंतर जिरे छान असे फुलले की यामध्ये आपल्याला जी आपण तयार करून घेतलेली लसूणची चटणी होती ती आपल्याला या तेलामध्ये घालायची आहे। ही चटणी महिनाभर टिकावी यासाठी एक टिप वापरावी। आता हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला तेलामध्ये चांगले असे परतवून घ्यायचे आहे। याच्यामध्ये थोडाही पाण्याचा अंश राहता कामा नाही। यामध्ये आपण जे वाटत असताना पाणी घातले होते ते सगळे पाणी आपल्याला परतवून घ्यायचे आहे। परतवल्यामुळे पाणी सुद्धा निघून जाते, त्यामुळे ही चटणी आपल्याला चांगली या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। ही चटणी या तेलामध्ये चांगली व्यवस्थित अशी परतवल्यामुळे चटणी जास्त दिवस सुद्धा टिकते आणि चटणीला चव सुद्धा खूप छान येते। फक्त ही चटणी परतवत असताना आपल्याला तेलाचे प्रमाण थोडे आपल्याला जास्ती घ्यायचे आहे। या चटणीमध्ये तेलाचे प्रमाण जास्ती असल्यावर ही चटणी जास्त दिवस सुद्धा टिकते। तर हे बघा, आपण ही चटणी चांगली परतवल्यामुळे याच्यामधले जे पाणी होते ते सर्व आपले परतवून झालेले आहे। चटणी छान अशी कोरडी झालेली आहे। चटणीला रंग सुद्धा आलेला आहे, त्याचे तेल सुद्धा बाहेर आलेले आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा लिंबाचा रस घालूया। आता लिंबाचा रस घातला की पुन्हा या चटणीला आपण साधारण 2 मिनिट मंद गॅसवर चांगले परतवून घेऊया। लिंबाच्या रसामुळे या चटणीला चांगला असा चटपटीतपणा सुद्धा येतो, त्यामुळे लिंबाचा रस जरूर वापरा। तर तुम्ही बघू शकता चटणीला चांगला रंग सुद्धा आलेला आहे। चटणीतले संपूर्ण तेल सुद्धा बाहेर आलेले आहे। आता आपल्याला मंद गॅसवर ही चटणी साधारण अर्धा मिनिटासाठी चांगली परतवून घ्यायची आहे। तर अर्धा मिनिट झालेला आहे। चटणीतले संपूर्ण पाणी निघून गेलेले आहे। चटणीला तेल सुद्धा छान सुटलेले आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि आपल्याला सोबत लागणारी भाकरी तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी या ठिकाणी तांदळाची भाकर करत आहे। हवं तर तुम्ही ही चटणी वरण भाताबरोबर किंवा पोळी बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता। चवीला अप्रतिम लागते। तर तयार झाली आपली खमंग आणि झणझणीत लसूण चटणी। ही चटणी तुम्ही भाकरी, पोळी किंवा डब्यासाठी वापरू शकता। लहान मुलांना सुद्धा इतकी आवडेल। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आणखीन चटण्यांचे प्रकार बघायचे असतील तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जसं की शेंगदाणा चटणी, कारळाची चटणी, लसूण चटणी। आणखीन तुम्हाला कोणत्या चटणीची रेसिपी पाहायची असेल ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला ही लसणाची चटणी कशाबरोबर खायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।